माझा, उघडा डोळे, बघा नीट. चितळे बंधू 75 वर्षांच्या आपुलकीचं एक नवं नातं. हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. फरार दत्तागाडेला पकडून द्या, 1 लाख मिळवा. स्वारगेट एसटी बलात्कार प्रकरणातील नराधमावर पुणे पोलिसांकडून 1 लाखाचं इनाम. शिवशाही एसटी बसमधल्या बलात्काराच्या 48 तासानंतरही आरोपी मोकाटच. ओळख पटलेला शिरूरचा हिस्ट्री शीटर गाडे अजूनही फरारच. पोलीस तपासावरती प्रश्नचिन्ह. फक्त स्वारगेटच नाही तर राज्यातल्या बहुतेक बस स्टँडची सुरक्षा राम भरोसे. मुंबई, नाशिक, नागपूरच्या बस स्थानकाचा एबीपी माझाकडून धांदोळा. एसटीच्या सेवेतील 95% सिक्युरिटी गार्ड्स कंत्राटी. एसटी कर्मचारी संघटनेच्या श्रीरंग बर्गेंचा आरोप. कामात अनफिट होणाऱ्या चालक वाहकांना सुरक्षा रक्षक करण्याची संघटनेची मागणी. विद्यमान पोलीस आयुक्तांच्या काळात पुण्यात गुंडगिरी वाढल्याचा संजय राऊत यांचा आरोप. विरोधकांना दडपण्यासाठी गृह खातं सक्रिय असल्याचाही हल्लाबोल. लाडक्या बहिणींना फेब्रुवारीचा हप्ता आजपासून मिळणार. वित्त विभागाकडून महिला बाल कल्याणकडे 3,500 कोटी रुपये वर्ग. काटेकोर पडताळणीमुळे अनेक बहिणी अपात्र झाल्याची माहिती. नाशिकचं पालकमंत्रीपद अखेर भाजपकडेच. गिरीश महाजनच असणार पालकमंत्री. आगामी सिंहस्थसाठी शिंदेंच्या शिवसेनेकडे नाशिकचं पालकत्व देण्यास दिल्लीश्वरांचा नकार. रायगडचा तिढा मात्र कायम. ...2027 साली नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी विशेष प्राधिकरण बनवण्याचे मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश. गर्दी आणि वाहतूक नियंत्रणासाठी एआयचा वापर करण्याच्या सूचना. शिवसेनेचं नाव आणि चिन्हाबाबतची सुनावणी आज तरी होणार का? निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात उद्धव ठाकरेंच्या सर्वोच्च न्यायालयातल्या याचिकेला सुनावणीची प्रतीक्षा. महाराष्ट्राची अस्मिता जपणाऱ्या मायबोली मराठी भाषेचा आज गौरव दिन. एबीपी माझावर दिवसभर मराठीच्या विविध बोलींचा उत्सव. नमस्कार, मी पूर्वी भावे. मराठी भाषा